या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अजित पवार, नक्की अजित पवार, सुनील तटकरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गुंडा सुरजा चव्हाण, जोकर सुरजा चव्हाण, चार घ्या मनीषा, चार घेतले का तुमचे महत्वाचे? काय बोलायचं का? नसेल एक तर द्या इकडं आहे. या तुमच्या समाजाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या तुमच्या समाजाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. गुंडांचा राजा अजितदादा, गुंडांचा राजा अजितदादा, गुंडांचा राजा अजितदादा. या तुमच्या समाजाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या माणिकराव कोकाटेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. माणिकराव कोकाटेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. गुंडांचा राजा गुंडांचा दादा अजितदादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गुंडा सुरजा चव्हाण. तर हा जो आहे सुरजा चव्हाण, काल यांनी छावा संघटनेचे अध्यक्ष विसरलो विकास घाडगे पाटील याच्यावरती गाव गुंडांना घेऊन हल्ला केलेला आहे. तर त्याचं कारण आहे हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे सभागृहामध्ये, सभागृहामध्ये, आणि त्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे टाकून आपल्या राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये व्यस्त आहे. या महाराष्ट्राची इतकी वाईट दुर्दशा झालेली आहे आणि खास करून शेतकऱ्याची मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर सरासरी काढली तर जवळपास 4779 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि रोजचा जर सरासरी रेट काढला तर 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि 9710 कोटी इतकं बजेट कृषी खात्याला दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या कृषी खात्याला. तर हा माणिक कोकाटे जो म्हणतोय तो ओसाड गावचा पाटील अशी कृषी मंत्र्याची अवस्था आहे असं म्हणतोय. तर एवढं बजेट असताना सुद्धा हा म्हणतोय की मी ओसाड गावचा पाटील आहे. मग हा असा बेफिकीर कृषी मंत्री जर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला असेल, जो अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये बसून सभागृहात बसून ऑनलाईन रमी जर खेळत असेल, तर काय उपयोग आहे अशा कृषी मंत्र्याचा? आम्ही महिला भगिनी, आम्ही लाडक्या बहिणी आवाहन देतो की ए माणिकराव कोकाटे, तू ये इथे आणि आमच्या सोबत तू रमी खेळ, भले ती ऑनलाईन असू दे
नाहीतर ऑफलाईन असू दे. तू तिथं बसून ऑनलाईन खेळतोस तर इथं बसून आमच्यासोबत ऑफलाईन खेळ. बघू आपण कोण जिंकतंय ह्याच्यामध्ये, आपण बघू. आम्ही सुद्धा बघायला बसलेले आहेत. आज राज्याची इतकी वाईट अवस्था आहे. मागच्या आठवड्यात बघितलंय आपण, संभाजी ब्रिगेडच्या सुद्धा एका प्रदेशाध्यक्षांवरती शाई फेकलेली आहे. परवा पण ज्यावेळेस युवक छावा संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ह्या असल्या माणिकराव कोकाटे जो बेफिकीर हलगर्जी कृषी मंत्री जो आहे त्याचा राजीनामा घ्या म्हणून निवेदन द्यायला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे गेले होते. पत्ते दाखवून त्यांनी निदर्शन केलं होतं. लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे आपली बाजू मांडण्याचा, भांडण्याचा. तर असं केलेलं असताना हा जो सुरजा चव्हाण आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्यांनी त्याच्या सोबतच्या गाव गुंडांना घेऊन छावा संघटनेचे अध्यक्ष जे आहेत त्यांना मारहाण केलेली, इतकी जबर मारहाण केलेली. त्यांचा चेहरा पूर्ण सुजलेला आहे, डोळे सुद्धा काळे निळे झालेले आहेत. त्यांच्या एका गुंडांनी तर खुर्ची उचललेली होती त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी. म्हणजे ही कसली गावगर्दी, हे कसली गुंडागिरी आहे. जो कोणी प्रश्न विचारेल, आवाज उठवेल तर अशांचे आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारकडनं सुरू आहे. आणि अजितदादा तर गुंडांचा दादा म्हणायला हरकत नाहीये, कारण आपण मागचं वर्ष झालं बघत आहोत. मसाजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यातला जो मेन दोषी होता तो वाल्मिक कराड हा अजितदादा गटाचाच होता. मागच्या महिना 2 महिन्याखाली पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरण झालं. त्यामध्ये तिला त्रास देणारा तिचा सासरा जो होता तो देखील अजित पवार गटाचाच एक कार्यकर्ता होता. आणि आता काल जो छावा संघटनेच्या युवक अध्यक्षावरती जो हल्ला झालेला आहे तर हा सुद्धा कार्यकर्ता जो आहे तो अजित पवार गटाचाच आहे. यांना राज्य सांभाळण्यासाठी खुर्च्या दिलेल्या आहेत. आणि हे जे राज्यकर्ते आहेत हे जर असे गाव गुंडांना पोसत असतील तर जनतेने प्रश्न मांडायचे कुणापुढे. म्हणजे आवाज करायला गेलं की त्या ठिकाणी मार द्यायचा, निवेदन द्यायला गेलं की निवेदनाचं उत्तर हे लाठी काठी बुक्क्या ह्याच्यामधनं जर उत्तर मिळत असेल तर अशा मंत्र्यांना खुर्चीवर बसवण्यात अर्थ काय. अजितदादा, तुम्हाला एक सांगणं आहे आणि एक मोफतचा सल्ला आहे लाडक्या बहिणींकडनं की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ते घेतात, पदाधिकारी घेतात, त्यावेळेस तुम्ही त्यांची व्यवस्थित चौकशी करत जावा. त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे बघत जावा. तुम्ही सगळ्या गुंडांना भरती करून घ्यायला लागलेले आहेत तुमच्या पक्षामध्ये. मग तुम्ही गुंडांचं राज्य चालवणार आहात का जनतेचं राज्य चालवणार आहात, हा प्रश्न मला तुम्हाला ह्या माध्यमातून विचारायचा आहे. पूर्ण महाराष्ट्राची तुम्ही मंत्री लोकांनी वाट लावून ठेवलेली आहे आणि गृह खातं तर पूर्णपणे निष्क्रिय खातं ठरलेलं आहे. फक्त गुंडांना पोसणारं हे सरकार झालेलं आहे आणि महाराष्ट्राचा बिहार करण्याची ह्यांनी वेळ आणलेली आहे. या ठिकाणी आज आम्ही ह्या सगळ्या लाडक्या बहिणी अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीसांना, गृहमंत्र्यांना इशारा देत आहोत की तुम्ही बंद करा. हे असले जे गुंडागर्दी करणारी लोक आहेत त्यांना पोसायचं, खतपाणी घालायचं तुम्ही बंद करा. निवडणुकीमध्ये जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे, जो जगाचा पोशिंदा आहे, जो शेती करतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण खाऊ शकताय, अशा शेतकऱ्याची जर तुम्ही वाट लावायला लागला असाल, एक शेतकऱ्याचा पुत्रच होता छावा संघटनेचा युवक सुद्धा ज्याच्यावर तुमच्या गुंडांनी हल्ला केलेला आहे, तर अशा गुंडांना पाळायचं बंद करा. नाहीतर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ह्या राज्यातली जनता, ह्या राज्यातला शेतकरी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा ह्या ठिकाणी मी तुम्हाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देत आहे. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.